नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, भरपूर जण विचारत होते RTE वरती व्हिडिओ बनवा, फॉर्म कधी सुरू होणार आहेत, कागदपत्रे कोणते लागतात, अजून बरंच काही माहिती भरपूर जण कमेंट बॉक्समध्ये विचारत होते. तर त्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सर्वात पहिला प्रश्न म्हणजे की RTEचे जे काही फॉर्म आहेत ते कधी सुरू होणार आहेत. तर ते सांगतो तुम्हाला. जानेवारीमध्ये सुरू होतील आणि नाही झाले तर जसे सुरू होतील तसे आपल्या चॅनलवरती पहिला व्हिडिओ बनवला जाईल. त्यामुळे काळजी करू नका, संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटेल. आज आपण या व्हिडिओमध्ये RTEसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, RTE म्हणजे नक्की काय आहे, RTEसाठी नक्की पात्रता काय राहील, कोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात आणि बरीच काही माहिती असेल ती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. हा व्हिडिओ नक्की तुम्ही पहा आणि आपल्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की RTEचा फॉर्म भरण्यापूर्वी ही सगळी माहिती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की RTE म्हणजे नक्की काय आहे. तर RTE म्हणजेच त्याचा फुल फॉर्म आहे राईट टू एज्युकेशन. या योजनेअंतर्गत जे काही तुमच्या शेजारील प्रायव्हेट शाळा असतील म्हणजेच खाजगी शाळा आहेत त्यामध्ये तुम्हाला 25% कोटा असतो, म्हणजेच 25% रिझर्वेशन असतात आणि तिथे तुम्हाला मोफत शिक्षण मिळतं. आता कसं मोफत शिक्षण मिळतं आणि कितवीपर्यंत मिळतं, तर जे नर्सरी असेल किंवा सीनियर KG, ज्युनियर KG आणि पहिली यामधले जे काही विद्यार्थी असतील त्यांना 8वीपर्यंत मोफत शिक्षण दिलं जातं. त्यालाच आपण RTE 25% रिझर्वेशनची ही योजना आहे असं म्हणतो. आणि हे मोफत शिक्षण जर तुम्हाला पाहिजे असेल तर काय करावं लागतं, तुम्हाला यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्यामध्ये जास्त फॉर्म जर आले तर त्यामध्ये काय होतं की लॉटरी काढली जाते, म्हणजेच लॉटरी सोडत काढली जाते, त्याला आपण सोडत देखील असे म्हणतो. आणि लॉटरीमधून काही निवडक जेवढ्या जागा असतील तेवढ्यांची निवड ही केली जाते आणि त्या निवड यादीमध्ये त्यामध्ये जर तुमची निवड झाली तर तुम्हाला मोफत शिक्षण हे दिले जातं. तर अशा पद्धतीने ही RTEची संपूर्ण योजना आहे. पुढचा प्रश्न आहे की ॲडमिशनसाठी कोणती बालके पात्र असणार आहेत. तर पहा मित्रांनो, मी ते पाहू शकताय RTE 25% मध्ये प्रवेशपात्र सर्व बालकांना जन्मतारखेचा पुरावा तसेच रहिवासी पुरावा आणि आधार कार्ड हे अनिवार्य आहे, सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. आता RTE 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. तर तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे, तुमचे जे काही कागदपत्रे आहेत ते ऑनलाईन फॉर्म भरायची जी शेवटची तारीख आहे त्याच्या अगोदर तुमचे ही कागदपत्र काढलेली असावीत, हे इथे सांगण्यात आलेलं आहे. 25% ऑनलाईन प्रवेशासाठी कोणती बालके पात्र आहेत. तर पहा इथे, आर्थिक दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाखापर्यंत आहे अशा पालकांची बालके वंचित गटांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालके यासाठी पात्र असणार आहेत. आता तुम्ही इथे पाहू शकताय वंचित गटामध्ये आणि दुर्बल गटामध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो. तर पहा, वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग बालकांव्यतिरिक्त विमुक्त जाती, भटक्या जमाती अ, ब, क, ड व इतर मागासवर्ग म्हणजेच OBC विशेष मागासवर्ग यांचा यामध्ये समावेश केला जातो. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारच्या शाळा प्रवेशासाठी पात्र आहेत, यांचे माध्यम व बोर्ड काय असणार आहे. तर सर्व माध्यमाच्या सर्व बोर्डाच्या राज्यमंडळ, CBSE, ICSE व IB सह अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक सर्व शाळा जेथे वर्ग पहिली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील आहे अशा सर्व शाळा यासाठी पात्र आहेत. फक्त यामध्ये तुम्हाला मदरसा, मक्तब आणि धार्मिक पाठशाळा यामध्ये असणार नाही आहेत, त्या वगळलेल्या असणार आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, पालकांना अर्ज केव्हा करता येईल.
तर यासाठी आपल्याला एक शासनातर्फे GR ठरवण्यात येईल, एक डेट आपल्याला देण्यात येईल, त्या तारखेला तुम्हाला ऑनलाईन अर्ज जे आहेत ते करायचे आहेत आणि GR आल्यानंतर त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती येणार आहे. पालकांना सन 2025-26 या वर्षात ऑनलाईन अर्ज किती वेळा करता येणार आहे, तर यासाठी आपल्याला फक्त एकदाच अर्ज जो आहे तो करता येणार आहे. त्यानंतर अर्ज कोठे भरायचा आहे, तर तुमच्या जवळील जे काही इंटरनेट सुविधा केंद्र असेल, संगणक प्रिंटर जिथे असेल तिथे जाऊन तुम्ही सायबर कॅफेमध्ये हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर अर्ज भरताना कोणती कागदपत्रे अपलोड करावीत, तर पहा, ऑनलाईन अर्ज भरताना तुम्हाला कोणतेही कागदपत्र अपलोड करायचे नाही आहेत, परंतु तुमच्याजवळ रहिवासी पुरावा असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा पत्त्याचा पुरावा आणि मुलाचं जे जन्माचा दाखला आहे ते तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. त्यावरील माहिती बघून सायबर कॅफेवाला ते संपूर्ण फॉर्म भरणार आहे आणि जेव्हा तुमचा लॉटरीमध्ये नंबर लागेल त्यावेळेस तुम्हाला हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन समितीकडे तुम्हाला व्हेरीफाय करायला लागणार आहेत आणि जी काही RTईची शेवटची तारीख आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला ही कागदपत्रे लागणार आहेत. त्यानंतर बालकाला लॉटरी लागल्यास शाळा प्रवेशाच्या वेळेस सर्व आवश्यक कागदपत्रे आवश्यक आहे, अन्यथा मिळालेला प्रवेश रद्द होऊ शकतो, याची पालकांनी नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की RTईमध्ये वयोमर्यादा काय आहे, तर तुम्ही इथे पाहू शकताय सन 2024-25 म्हणजेच मागच्या वर्षीसाठीची ही वयोमर्यादा सांगण्यात आलेली होती. तर तुम्ही इथे पाहू शकताय प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 यामध्ये तुमचं 3 वर्ष वय हे पूर्ण असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त वय हे 4 वर्ष 5 महिने 30 दिवस असणं गरजेचं आहे. जर तुम्ही ज्युनियर KGसाठी फॉर्म भरणार असाल तर 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 मध्ये 4 वर्ष वय हे पूर्ण असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 5 वर्ष 5 महिने 30 दिवस हे तुमचं वय असणं गरजेचं आहे. त्यानंतर सिनियर KGसाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 मध्ये तुमच्या मुलाचे 5 वर्ष वय हे पूर्ण असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 6 वर्ष 5 महिने 30 दिवस हे तुमच्या मुलाचे वय असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला इयत्ता पहिलीसाठी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे RTईचा तर 1 जुलै 2017 ते दिनांक 31 डिसेंबर 2018 या दरम्यान 6 वर्ष वय हे पूर्ण असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस हे तुमच्या मुलाचे वय असणं गरजेचं आहे. आता यानंतर आपण बघूया RTई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकताय RTई 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत, हे इथे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, हे देखील सांगण्यात आलेलं आहे. बालकाचे आपल्याला आधार कार्ड लागणार आहे, रहिवासी पुरावा लागणार आहे आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे RTई प्रवेश पात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहेत. तर महत्त्वाची अशी कागदपत्रे जी लागणार आहेत ती इथे सांगण्यात आलेली आहेत. तर तुम्ही इथे हा तक्ता पाहू शकता. या तक्त्यामध्ये जर वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो तर तुम्ही इथे पाहू शकताय जी काही जात संवर्गातील विद्यार्थी असतील तर त्यांना इथे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क आणि भटक्या जमाती ड व इतर मागास म्हणजेच OBC, विशेष मागास म्हणजेच SBC हे जे आहे त्यांना इथे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, त्यांना उत्पन्न दाखला लागणार नाही, याची देखील तुम्ही नोंद घ्यायची आहे. त्यानंतर दिव्यांग बालके असतील, HIV बाधित बालके असतील, कोविड प्रभावित बालके असतील, अनाथ बालके असतील यांचा समावेश हा वंचित गटामध्ये येतो. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचे डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलेले आहेत कोणकोणती डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत. तर ही सर्व डॉक्युमेंट तुम्हाला पडताळणीच्या वेळेस लागणार आहेत आणि मेन म्हणजे तुम्हाला जन्माचा दाखला म्हणजेच बाळाचा जन्म दाखला हा ग्रामपंचायत किंवा नगरपालिका, महानगरपालिका यांचा दाखला तुम्हाला देता येणार आहे किंवा रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला किंवा अंगणवाडीमधील, बालवाडीमधील रजिस्टरमधील दाखला किंवा मग आई वडील अथवा पालक यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन देखील इथे तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून चालणार आहे. त्यानंतर तुम्हाला रहिवासीचा म्हणजेच वास्तव्याचा पुरावा हे इथे द्यायचा आहे. त्यामध्ये तुम्ही
रेशनिंग कार्ड देऊ शकताय, ड्रायव्हिंग लायसन देऊ शकताय, त्यानंतर वीज टेलिफोन बिल देऊ शकताय, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक म्हणजेच घरपट्टी, नॅशनलाइज बँकेचे पासबुक, त्यानंतर आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणताही एक पुरावा तुम्ही रहिवासी पुरावा म्हणून देऊ शकता. आणि जर हे तुमच्याकडे यापैकी काहीही डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला येथे भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार बनवून घ्यायचा आहे. हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा असं सांगितलेलं आहे. भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा. जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर तुम्हाला भाडे करारनामा हा करून घ्यायचा आहे. आणि हा भाडे करारनामाची जी तारीख आहे ती RTचा फॉर्म भरायची शेवटची जी तारीख आहे त्याच्या अगोदरची तारीख त्याच्यावरती असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुमचा हा भाडे करारनामा वैध ठरणार आहे. नाहीतर तुम्ही RTचा फॉर्म भरल्यानंतर जर हा भाडे करारनामा बनवत असाल तर हा तुमचा ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे व तुमचा मिळालेला प्रवेश नाकारला देखील जाऊ शकतो. तर त्यासाठी तुम्हाला आत्ताची सर्व कागदपत्रे मी सांगितलेली आहेत ती सर्व कागदपत्रे बनवून रेडी करून ठेवायची आहेत, जेणेकरून जेव्हा RTचा फॉर्म चालू होईल, आता हे 1-2 महिन्यामध्ये RTचा फॉर्म चालू होणारच आहे. जानेवारीमध्ये चालू होईल. 18 तारीख म्हणजेच आजपासून शाळा नोंदणीला सुरुवात झालेली असेल आणि जानेवारीमध्ये आपल्याला पहिल्या आठवड्यामध्ये बघायला मिळेल की RTचे फॉर्म जे सुटलेले असतील. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.